नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे, प्रत्येक स्त्रीची असते अपेक्षा की मनातील या इच्छा न सांगताही नवऱ्याला समजाव्यात. लग्नानंतर नवरा बायकोच एकमेकांचा आधार बनून आयुष्यभर जगतात. पण या एकत्रित जीवनात अनेक अशा गोष्टी असतात ज्या स्त्रिया व्यक्तच करत नाहीत. कारण त्या गोष्टी आपल्या नवऱ्याला न सांगता समजाव्यात असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे नातं सुदृढ ठेवण्यासाठी पुरुषांना त्या गोष्टीबाबत माहिती असणं फार गरजेचं आहे. नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना नसेल तर मग त्या नात्याचं भवितव्य कठीण आहे. असंच एक नातं आहे नवरा बायकोचं. नवरा हा मनाने तितका संवेदनशील नसतो, पण बायका या भावनात्मक आणि संवेदनशील असतात. त्यांची अपेक्षा असते की नवऱ्याने त्यांचं मन ओळखावं, न सांगता त्यांच्या मनात चाललेल्या गोष्टी समजून घ्याव्यात. पण प्रत्येक नवऱ्याला ही गोष्ट जमेलच असे नाही. म्हणून आज मी पुरुषांसाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन आले आहे, ज्यात मी त्या गोष्टी सांगणार आहे, ज्या नवऱ्याने न सांगता ओळखाव्यात अशी अपेक्षा प्रत्येक बायकोची असते. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास बायको उदास राहू शकते व तिची चिडचिड होऊ शकते. याचा थेट परिणाम नात्यावर होतो. त्यामुळे जर तुम्हाला सुखाने संसार करायचा असेल तर या गोष्टी माहीत असायलाच हव्यात. एक म्हणजे, मी तुझी आई नाही. हे अगदी खरं आहे मंडळी. अनेक बायकांच्या मनात ही गोष्ट असते. यामागे दोन प्रमुख कारणे असतात. पहिले कारण तर हे की नवरा हा वारंवार अनेक गोष्टीवरून आईसोबत बायकोची तुलना करत असतो. दुसरे कारण हे आहे की नवरा बायकोवर पूर्णपणे निर्भर असतो. जसे ते आपल्या आईवर अवलंबून असतात. त्यांची इच्छा असते की बायकोनी आपल्या आईसारखी काळजी घ्यावी. जसे की ऑफिससाठी कपडे तयार करणे, जेवण देणे, जेवण तयार करणे, घरची सगळी कामे करणे इत्यादी. परंतु नवऱ्याला हे समजून घेतलं पाहिजे की शेवटी ती आपली बायको आहे. ती आईसारखंच वागेल याची शाश्वती नाही आणि तशी वागण्याची तिची इच्छाही नसू शकते. म्हणून नवऱ्याने देखील ही गोष्ट किंवा ही अपेक्षा बायकोकडून ठेवू नये आणि तिला समजून घ्यावे. दुसरं म्हणजे सपोर्ट करणे. बायकोची इच्छा असते की लग्नानंतर नवरा तिला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल, आयुष्यभर तिला साथ देईल. पण कधीकधी ही अपेक्षा भंग पावते. लग्नानंतर स्त्रीला जे करायचं असतं ते करायला मिळत नाही. तिचे इच्छा, आकांक्षा, स्वप्न तुटून पडतात. अशा वेळी नवऱ्याने आपल्याला सपोर्ट करून धीर द्यावा अशी तिची इच्छा असते. ती कधीच स्पष्टपणे ते बोलून दाखवणार नाही. ही गोष्ट नवऱ्याने ओळखून तिला साथ द्यावी अशी तिची भावना असते. त्यामुळे पुरुषांनी ही गोष्ट आवर्जून करावी. तिसरं म्हणजे वेळ देणे. लग्नानंतर अनेक जोडप्यांमध्ये भांडण होऊ लागतात. याचं कारण म्हणजे ते एकमेकांना जास्त वेळ देत नाहीत. जितका नात्याला वेळ मिळत जाईल तितकं नातं बहरत जातं. मात्र लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याने हा वेळ देणे शक्य होत नाही. जर बायको दिवसभर घरी असेल तर घराची कामं करून कंटाळते. पुरुष बाहेर असल्याने त्यांचा वेळ निघून जातो. अशा वेळी बायकोला आशा असते की आपल्या जोडीदाराने आपल्याला वेळ द्यावा, प्रेमाचे 2 शब्द बोलावेत. जर ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचे वाईट परिणाम किंवा वाईट पडसाद उमटायला वेळ लागत नाही. तिसरं म्हणजे प्राधान्य देणे आणि प्रेम व्यक्त करणे. अनेक बायकांना असं वाटतं की त्यांचे नवरे त्यांना गृहीत धरतात. एक बायको म्हणून नवऱ्याच्या आयुष्यात खास स्थान आपल्याला नाही, ही भावना त्यांच्या मनात जन्म घेऊ लागते. नवरा इतरांना जास्त प्राधान्य देतो, आपल्याला कमी प्राधान्य देतो, ही भावना तिच्यावर मानसिक आघात करू शकते. त्यामुळे तिला शक्य तितका खास वेळ देणे आणि वेळोवेळी प्रेम व्यक्त करून आपल्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे सांगणे
प्रत्येक नवऱ्याचे कर्तव्य आहे. 5वं म्हणजे स्वतःसाठी वेळ. लग्नानंतर घर व जबाबदाऱ्या यामध्ये नवरा आणि बायको दोघेही इतके अडकतात की त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नसतो. बायका या संवेदनशील असल्याने त्या गोष्टीकडे त्या दुर्लक्ष करू शकत नाहीत. नवऱ्याने आपल्यासाठी आणि स्वतःसाठी एक खास वेळ काढावा अशी त्याची मनापासून इच्छा असते. ही इच्छा जर पूर्ण झाली नाही तर दोघांमधील प्रेम कमी व्हायला वेळ लागत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याची प्रत्येक नवऱ्याने काळजी घेऊन बायकोला शक्य तितकं खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.